HDFC बँकेतले एक अधिकारी, माझे मित्र दुष्यंत यांच्याकडून प्राप्त एक अत्यंत महत्त्वाचा संदेश, सावधगिरीचा इशारा आपल्या माहितीसाठी देतोय. डॉक्टर रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, सायबर क्राईम, मुंबई यांचा हा महत्त्वपूर्ण लेख कृपया आपण संपूर्ण ऐकावा आणि स्वतः सावध राहून इतरांनाही सावध करावं ही विनंती. लेखाचं शीर्षक आहे सायबर क्राईम, अदृश्य चेहरे. मित्रहो, तंत्रज्ञानात भयंकर वेगानं होणारी ही प्रगती जितकी मानवाच्या प्रगतीसाठी पूरक आहे, तितकीच ती त्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी घातकही ठरू शकते. सायबर गुन्ह्यांचं हे गुंतागुंतीचं जाळं किती भयानक ठरू शकतं याची काही उदाहरणं. प्रत्येक गुन्हेगाराची एक विशिष्ट मानसिकता असते. याच्यावर बरंच मानसशास्त्रीय संशोधन झालेलं आहे. बहुतांशी हे गुन्हेगार अगदी तरुण वयातली मुलं असतात, विशेषतः भारतामध्ये. या मुलांचं शालेय शिक्षणही पूर्ण झालेलं नसतं. देशातली काही विशिष्ट गावं ही सायबर गुन्हेगारांची गावं आहेत. यातल्या प्रत्येक घरातल्या मुलामुलींना सायबर गुन्ह्यासाठी वडीलधाऱ्यांच्या मार्फत प्रशिक्षित केलं जातं. इथल्या समाजात सायबर गुन्ह्यात सहभाग असलेल्या मुलाला लग्नाच्या बाजारात मोठा भाव असतो. मोठ्या परिश्रमानं गुन्ह्याचा शोध लावत पोलीस तिथं पोचलेच तर त्यावेळी हे संपूर्ण गावच रिकामं झालेलं असतं. चेहरे नसलेल्या या गुन्हेगारांचा शोध म्हणूनच गवताच्या पेंडीतून सुई शोधण्यासारखा असतो. या अदृश्य नजरा सोशल मीडियावरच्या हालचाली घारीसारख्या टिपून आपलं सावध शोधतात. यांना बळी पडणारा सगळ्यात मोठा असुरक्षित वर्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक, तरुण मुलं मुली आणि एकल स्त्रिया. नुकतीच एका तरुणीच्या बाबतीत एक घटना घडली. इंस्टाग्रामवरच्या तिच्या अकाउंटवरच्या फॉलोअर्सची संख्या बघून काही नामांकित कंपन्या आणि स्टार्टअप मंडळी तिला आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी संपर्क करतच असतात. याच साखळीत तिला झारा इंडिया या कंपनीच्या नावानं ईमेल आला. समोरच्याला कुठलाही संशय येऊ नये इतक्या व्यावसायिक कुशलतेनं तयार केलेल्या या मेलच्या माध्यमातून या मंडळींनी माझ्या लेकीशी व्हॉट्सअपवर संपर्क साधला आणि लुक टेस्ट यासाठी वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये व्हिडिओ लागतील असं सांगितलं. कागदोपत्री कुठलाही व्यवहार नसताना व्हॉट्सअपवर असे व्हिडिओ इतकी मोठी कंपनी कसं मागेल हा संशय आल्यावर ताबडतोब मुंबई सायबर क्राईम ब्रँचला संपर्क केला गेला आणि त्यांना ही माहिती दिली. त्याचबरोबर झारा कंपनीच्या आउटलेटलाही संपर्क केला. त्यातून लक्षात आलं की तो ईमेलही बनावट होता आणि ज्या मोबाईल क्रमांकावरून माझ्या लेकीला संपर्क केला जात होता ते क्रमांकही ओरिसा राज्यातल्या एका महिलेच्या नावावर होते. वेळीच सावध झाल्यामुळं परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, पण या निमित्तानं सायबर क्राईम ब्रँचच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर रश्मी करंदीकर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी दिलेली सायबर गुन्ह्यांच्या स्वरूपाविषयीची माहिती ही हादरवून टाकणारी आहे. या गुन्हेगारांचे चेहरे अदृश्य असल्यामुळं गुन्ह्यांचा तपास लावणं हे अतिशय जिकिरीचं आणि चिकाटीचं काम असतं आणि ते आपला सायबर विभाग कौशल्यानं करतच असतो. पण माणूस आयुष्यातून उठू शकतो इतकं गंभीर स्वरूप या गुन्ह्यांचं आहे आणि म्हणूनच जनजागृतीशिवाय याला पर्याय नाही. सायबर क्राईमची काही उदाहरणं. 1. कास्टिंग फ्रॉड. या प्रकारामध्ये मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावानं तुमच्या मुलीला पिक्चरमध्ये काम देतो असे म्हणून करारही केले जातात आणि त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च इत्यादी नावाखाली लाखोंनी रक्कम उकळली जाते. या सर्व गोष्टी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही. 2. KYC फ्रॉड.
यात SMS-मध्ये लिंक येते. बँकेचं KYC अपडेट करायचं आहे असं म्हणून सांगितलं जातं. लिंकवर क्लिक केल्यावरती डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात आणि त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणं हे आवश्यक आहे. 3. ॲमेझॉन फ्रॉड. तुम्हाला दिवाळी धमाका, न्यू इयर धमाका या प्रकारच्या लॉटरीमध्ये ॲमेझॉनवर बक्षीस लागलंय असा फोन येतो. पत्रही पाठवलं जातं. फुकट मिळणारी 10 लाखाची कार कुणाला नको असते. मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाईन जातोच आणि तिथंच फसतो. 4. OLX फ्रॉड. यात OLXवर ऑनलाईन आपण विकत घेत असलेली वस्तू अथवा आपल्याला विकायची वस्तू या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात. बहुतांशी वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी क्षेत्रातली असल्याचं दर्शवते, जेणेकरून ती फसवणार नाही याचा आपल्याला विश्वास वाटतो. तशी खोटी सैनिकी ओळखपत्रही दिली जातात. आपण बँक डिटेल्स शेअर करून पैसे भरतो, पण वस्तू येत नाही. काहीतरी गडबड झाली असावी असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी QR कोड पाठवतो. आपण तो स्कॅन करतो आणि आपले अजूनच पैसे गायब होतात. वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो. अकाउंट खात्रीसाठी मी आधी ₹1 पाठवतो असं सांगून तो QR कोड पाठवतो. आपण स्कॅन करतो आणि खरंच ₹1 जमा झाल्यावर आपली खात्री पटते आणि आपण त्यानं पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे गायब होतात. त्यामुळं अशा व्यवहारांमध्ये QR कोड वापरू नका आणि शक्यतोवर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करा. 5. न्यू इयर फ्रॉड. वर्षाअखेर जवळ येत चालली आहे. अशावेळी प्रसिद्ध उपहारगृहांच्या नावानं फेसबुकवर एका थाळीवर एक फ्री अशा प्रकारच्या सवलतीच्या जाहिराती आपल्या पेजवर येत राहतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावरती तुम्हाला एका खोट्या फेसबुक पेजवर नेलं जातं. तिथं फॉर्म भरून आपण आपले बँक डिटेल्स देतो. तुम्हाला तुमची थाळी तयार आहे, बँकेचा OTP शेअर करा असा म्हणून मेसेज येतो. तुम्ही तो शेअर करता आणि बूम, तुमच्या खात्यातले पैसे गायब. एका फ्री थाळीच्या नादात लोकांनी 50 ते 60 लाख रुपयेही गमावलेले आहेत. 6. गुगल एडिट फ्रॉड. यात बँकांचे, वाईन शॉप्स, पिझ्झा कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर एडिट करून म्हणजे थोडक्यात बदलून त्यावरून तुम्हाला फोन केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, खात्याची माहिती घेतली जाते आणि बँकेचा OTP मागवला जातो. वाईन किंवा पिझ्झाच्या खरेदीसाठी तुम्ही पैसेही भरता, पण डिलिव्हरी होत नाही आणि म्हणूनच कस्टमर केअर नंबर्स हे नेहमी अधिकृत साईटवर जाऊन पडताळून बघा आणि मगच व्यवहार करा. 7. स्क्रीन शेअर फ्रॉड. ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटरबाबत तांत्रिक ज्ञान नाही, विशेषतः वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया, त्यांना यात फसवण्यात येतं. तुम्हाला हवा तो व्यवहार करायला मी मदत करतो असं सांगून तुमच्याकडून स्क्रीन शेअर नावाचं ॲप डाउनलोड करून तुमच्या कॉम्प्युटरचा अथवा मोबाईलचा ताबा समोरची व्यक्ती स्वतःकडे घेते आणि त्यानंतर ती तुमच्या वैयक्तिक माहितीचा कसा आणि किती गैरवापर करू शकते ते सांगू शकत नाही. 8. इन्शुरन्स फ्रॉड. याचं उदाहरण म्हणजे अगदी करोना काळातली ही घटना आहे. 4-5 वर्षांपूर्वी रिटायर झालेले गृहस्थ, त्यांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज ऑफर करण्यात आलं. त्यांनी 3 वर्षे नियमितपणे पैसेही भरले. वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या, तरीही त्यांना संशय आला नाही. सायबर क्राईमच्या या गुन्हेगारांचं हे वैशिष्ट्यच आहे की त्यांचं वाचा आणि भाषा यावर जबरदस्त प्रभुत्व असतं. दुर्दैवानं कोरोना काळात या गृहस्थांचं निधन झालं. पत्नीनं इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजरच्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून ही गुन्हेगार मंडळी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली. आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंटकडून किंवा कंपनीकडूनच पॉलिसी घ्या. ऑनलाईन कॉल्सवर भरोसा ठेवू नका. 9. कस्टम गिफ्ट फ्रॉड.
यात स्त्रियाच जास्त फसल्या जातात, विशेष करून अविवाहित, एकल महिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्या एकाकी आहेत याचा अंदाज घेतला जातो आणि ऑनलाईन मैत्रीचं जाळं फेकलं जातं. थोडी मैत्री झाल्यावर मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय असं म्हणून सांगितलं जातं. स्त्री नको नको म्हणते पण मनातनं सुखावते आणि मग तिला कस्टम डिपार्टमेंटच्या नावावर कॉल येतो. कस्टम्स ड्युटी भरा, या बाबीवर कित्येक लाख मागितले जातात. परदेशातला मित्र सांगतो, मीच गिफ्ट पाठवली आहे, तू ड्युटी ऑनलाईन भर, मी भारतात येतोच आहे. या बहुधा परदेशी गँग्स असतात. कुटुंबाच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार व्यवहार केले जात असल्यामुळं महिला हातोहात फसवलीही जाते आणि ती पोलिसात तक्रारही करत नाही. 10. मॅट्रिमोनियल फ्रॉड. मॅट्रिमोनियल साईटवरून वय वाढलेल्या एकल महिलांना सावज केलं जातं. अनपेक्षितपणे एखाद्या देखण्या परदेशी स्थळाकडून विचारणा झालेली स्त्री ही मोहरते आणि मग मेलवर किंवा फोनवर वैयक्तिक गप्पा व्हायला लागतात. या गुन्हेगारांच्या लव्ह स्क्रिप्ट्सही तयारच असतात. माझ्या दिवंगत काकाने त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली आहे, मी चेकनं ते पैसे तुझ्या नावावर पाठवतोय असंही ती व्यक्ती सांगते आणि स्त्रीला पुरेसं काही उमजायच्या आतच कस्टम्समधून कॉल येतो, तुमचा चेक आलाय, हे टेररिस्ट फंडिंग नाही म्हणून सर्टिफिकेट द्या, एवढे पैसे कुठून आले ते सांगा, असं म्हणून घाबरवून त्या महिलेकडून पैसे उकळले जातात. 11. KBC फ्रॉड. तुम्हाला कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागली आहे, या नंबरवर कॉल करा अशासारखे मेसेज येतात. मोहात पडलेली व्यक्ती फोन करते, बँक डिटेल्स देते, GST भरावा लागेल असंही सांगितलं जातं. मग OTP शेअर केला जातो आणि या प्रक्रियेत व्यक्तीचं अकाउंट रिकामं होतं. 12. परचेस फ्रॉड. साड्या, दागिने, बॅग्स अत्यंत कमी किमतीत दाखवून खोट्या वेबसाईट बनवल्या जातात. महिला तिथं पैसे भरतात पण वस्तू घरी येत नाहीत. 13. लोन फ्रॉड. यात मोठमोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावांचा वापर केला जातो. अगदी माननीय पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाईट तयार करून पंतप्रधान कर्ज निधीमधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा ही मंडळी करतात. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि मंडळी गायब होतात. 14. सेक्स्टॉर्शन. तुमच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. पॉर्नसारख्या साईट्सवर तुमची हालचाल जाणवली तर तुम्हाला लाईव्ह सेक्शुअल व्हिडिओ कॉल केले जातात. चॅट्सही येतात. यात डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तुम्ही प्रतिसाद दिलात तर तुमचाही लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड होतो. पुढं धमक्या आणि ब्लॅकमेल यांचं सत्र सुरू होतं आणि लाखो रुपये उकळले जातात. हेच व्हिडिओ दुसऱ्या गँग्सना दिले जातात जे तुम्हाला पोलीस किंवा CBI या नावानं फोन करून परत पैसे उकळतात. 15. फेक फेसबुक प्रोफाईल. तुमच्याच फेसबुक प्रोफाईलवरची माहिती घेऊन दुसरं प्रोफाईल तयार केलं जातं आणि त्यावरून तुमच्या मित्रमंडळींना पैशाची मागणी केली जाते. 16. सोशल मीडियावरचे मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून पॉर्न साईटवर टाकणारी मोठी साखळीच आहे. कित्येक अजाण मुलींनी अशा परिस्थितीत घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आपलं अकाउंट वैयक्तिक ठेवणं आणि अनोळखी व्यक्तींना अकाउंटमध्ये प्रवेश न देणं हाच याच्यावरती उपाय आहे, हे लक्षात ठेवा. 17. मायनर गर्ल्स फ्रॉड. हा एक भयंकर प्रकार आहे. पालकांच्या न कळत कधीकधी अल्पवयीन मुली इंस्टाग्रामवर आपण 18 वर्षाच्या वर असल्याचं दाखवून अकाउंट उघडतात. या मुलींना हेरून एखाद्या मुलीच्या नावानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यावर माझ्याकडं स्तनांचा आकार वाढवायचं औषध आहे, पण त्यासाठी आधी तुझी साईज बघावी लागेल असं सांगून तिच्याकडून नग्न व्हिडिओची मागणी केली जाते. तो दिला की मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं. घाबरलेल्या मुलीकडून तिच्या अकाउंटचा ताबा घेऊन तिच्या मित्रयादीतल्या इतर अशाच लहान मुलींना
या मुलीच्या नावानं संपर्क केला जातो आणि असेच व्हिडिओज घेतले जातात. अशा गुन्हेगारांकडं नुकतेच 700हून अधिक अजाण मुलींचे नग्न व्हिडिओ पोलिसांना सापडलेले आहेत. मित्रहो, हे सगळंच खूप धक्कादायक आणि सुन्न करणार आहे. या सगळ्या प्रकारात न घाबरता पालकांनी आणि पीडितांनी पुढं येऊन पोलिसात तक्रार नोंदवणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त सायबर क्राईम मुंबई यांच्या मते हा तपास किचकट असतोच, पण त्यांच्या कार्यकाळात जवळजवळ 87% प्रकरणामध्ये त्यांना यशही मिळालेलं आहे. त्यामुळं पोलिसांना जरूर सहकार्य करा. आपली सुरक्षितता ही आपल्याच हातात असते. यासाठी या सायबर युगातील आपलं प्रत्येक पाऊल सावधपणे टाकूया आणि सजग राहूया. बी अवेअर, बी सायबर स्मार्ट अँड स्टे सेफ. अदृश्य चेहरे हा लेख आपण ऐकलात. नुसता ऐकू नका, सावध व्हा, इतरांनाही सावध करा. हा महत्त्वपूर्ण लेख डॉक्टर रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, सायबर क्राईम मुंबई यांनी लिहिलेला आहे. सौजन्य विजय बच्छाव. या लेखाचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. मोबाईल नंबर 8329730186.